तर एक मोठी अपडेट सध्या समोर येते। भाजप कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं दिसून येतंय। पेट्रोल देखील प्रचंड गोंधळाचं वातावरण आपल्याला भाजप करण्यात पाहायला मिळतं। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने कार्यकर्ते आक्रमक झाले, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर महानगरपालिकेचे नगरसेवकाची उमेदवारी भाजपाच्या कार्यकर्त्याला मिळाली नाही, त्यामुळे आता भाजपमध्ये कालपासून पाहिलं तर मोठी नाराजी जी आहे ती झाल्याची पाहायला मिळत होती। त्याच पार्श्वभूमीवरती काही महिला ज्या आहेत त्या भाजपाच्या कार्यालयामध्ये उपोषणाला देखील बसल्याच्या पाहायला मिळत आहे। मात्र अद्यापही जे वरिष्ठ नेत्यांनी आमची उमेदवारी काढला असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता। त्यामुळे जवळपास भाजपमधून 15 ते 16 बंडखोर जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। काही जणांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, तर काही भाजपाचे निष्ठावंत जे आहेत त्यांनी आता थेट भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या गाडीवरती हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी मोठा गदारोळ जो आहे तो देखील केला होता। भाजपाच्या कार्यालयासमोर हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे। सध्या जर पाहिलं तर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मंत्र्यांनीच आमचं जाणून बुजून उमेदवारी काढली असल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येत होता। कारण आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं काम करतो, भाजपमध्ये निष्ठावंत आहोत, तरी देखील आम्हाला उमेदवारी दिली जात नाही। ज्यावेळेस सर्वे झाला त्यामध्ये देखील आमचं नाव जे आहे ते सर्वप्रथम होतं, मात्र तरी देखील उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी दिली असल्याचा आरोप त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळे आता काही जण उपोषणाला बसले, तर काही जण आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। सध्या मंत्री अतुल सावे यांची गाडी जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवली आहे, तर काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे। मोठा गदारोळ जो आहे तो भाजपमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र विजय, सावे असतील किंवा पक्षश्रेष्ठ असतील यांच्याकडून या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का? नक्कीच पाहिलं तर भागवत कराड असतील किंवा अतुल सावे असतील यांच्याकडून भाजपाचे जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू होता। मात्र काल काही महिला आक्रमक होत्या। आज सकाळी सुद्धा उपोषणाला बसण्याच्या ठिकाणी जे आहे ते शहराध्यक्ष किशोर सुतळे यांनी भेट घेतली, त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला। मात्र आम्हाला जाणून बुजून डावलला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यामुळे आदेश उकरीत नगरसेविकाची उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील आता या महिलांनी केली होती। काही नागरिक जे आहेत ते आक्रमक देखील झाले होते। आता भाजपकडून आता या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। मात्र भाजप आक्रमक झालेले आहे कार्यकर्ते थेट कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरावरती देखील त्यांनी हल्ला मोर्चा चढवल्याचा पाहायला मिळाला। भागवत कराड असतील, अतुल सावे असतील हे मुख्य अधिकारी म्हणून या ठिकाणी भाजपाचं काम पाहत होते, मात्र त्यांच्याकडून डावलल्या जात असल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मात्र या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर अशा पद्धतीने गोंधळ घातला तर पुढे प्रचारावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पक्षश्रेष्ठी या ठिकाणी जे मोठे नेते आहे, वरिष्ठ नेते आहे संभाजीनगरचे, ते या ठिकाणी येण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच पाहिलं तर कारण 2 दिवसापासून हा गोंधळ जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतं भाजपमध्ये। त्यामुळे आता वरिष्ठ नेते असतील, कारण 2 दिवसापूर्वीच मंत्री बावनकुळे यांनी देखील पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या, त्या युती संदर्भात चर्चा केली होती। मात्र युती ऐनवेळी तुटल्याची पाहायला मिळाली। मात्र आता 2 दिवसापासून पक्षावरतीच पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्यांनी पक्षाचा झेंडा घेऊन मिरवले तेच कार्यकर्ते बाजूला होताना पाहायला मिळतात। उघडपणे ते भाजप विरोधात नाराजी व्यक्त करत आहे, उपोषणाला बसत आहे। त्यामुळे याचे विपरीत परिणाम जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकते। त्यामुळे आता वरिष्ठ नेते देखील यामध्ये दखल घेऊ शकतात आणि या ठिकाणी येऊन या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू शकतात असा अंदाज जो आहे। मात्र आता आज जर पाहिलं गेलं तर छाननीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि भाजपने जवळपास 90% उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी दिलेली आहे। मात्र आम्हाला उमेदवारी दिली नाही असा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्याकडून आरोप होता। त्यामुळे आता वरिष्ठ नेते यामध्ये दखल देणार का याकडे लक्ष असणार आहे। निश्चित विजयच्या पद्धतीने आपण पाहतोय की अतुल सावेंची गाडी या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र अतुल सावेंनी कुठेही या ठिकाणी न थांबता थेट गाडी फिरवल्याचं दिसून येतंय। त्यामुळे जर पक्षश्रेष्ठी बोलणार नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक आणखी वाढेल आणि आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो।
नक्की जर पाहिलं तर आता अतुल सावे यांची गाडी जी आहे ती अडवण्याचा प्रयत्न करत आला होता। यावेळी अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद न साधता त्या ठिकाणून काढता पाय घेतला। काल देखील काही महिलांनी भाजपच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या जाब विचारण्यासाठी, भाजपच्या नेत्यांना विचारण्यासाठी। तर त्यावेळी भागवत कराड असतील किंवा अतुल सावे असतील हे दोन्ही नेते कार्यालयामध्ये बसून होते। मात्र त्यानंतर भाजपच्या कार्यालयासमोर गदारोळ सुरू झाला आणि त्यानंतर त्या दोन्ही नेत्यांनी पाठीमागच्या दरवाजाने काढता पाय त्या ठिकाणून घेतल्याचं पाहायला मिळालं होता। मात्र जर नेतेच कार्यकर्त्यांशी बोलणार नसेल तर कार्यकर्ते संतापाची भूमिका घेऊ शकतात आणि त्यामुळे मोठा निवडणुकीचा फटका होऊ शकतो। त्यामुळे आता अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यांनी आता थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे, त्यांची मनधरणी करणं गरजेचं आहे। मात्र कुठेतरी नेतेच आता काढता पाय या ठिकाणून घेत आहे, कारण कुठेतरी यामुळे जे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत ते अजून आक्रमक होत आहे। कारण आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी जात असताना नेते का या ठिकाणून जातात असा आरोपही त्यांच्याकडून केला जातो। जाणून बुजून यांनी आमच्यावरती अन्याय केला असल्याचा आरोप देखील केला जात आहे, त्यामुळे नेते आमच्या समोर येत नाही अशी भूमिका जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून घेतलेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत आहे। थेट अतुल सावे असतील, भागवत कराड असतील यांच्या घरावरती त्यांचा मोर्चा जो आहे तो जात असताना पाहायला मिळतोय। आज जाब विचारण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी देखील मानलेला आहे। त्यामुळे आता नगरसेवकासाठी आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करतो, काही त्या ठिकाणी त्यांनी दिलं नाही। युती असती तर आम्ही समजू शकत होतो असे देखील काही जणांनी प्रतिक्रिया दिल्याची समजली होती। मात्र युती नसताना त्यांनी केवळ 96 उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत, 115-20 उमेदवार जे आहेत ते दिले नाहीत। त्यामुळे ही संतापाची भूमिका कुठेतरी पाहू शकतो आणि त्यामुळे याचा विपरीत परिणाम जो आहे तो महानगरपालिकेच्या मतदानावरती होऊ शकतो। कारण जे कार्यकर्ते 30-35 वर्षापासून या ठिकाणी काम करतात त्याच कार्यकर्त्यांना डावललं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता ते किती दिवस आता शांत बसणार आहे, त्यांचा उद्रेक जो आहे तो सुरू आहे। आता मतदानाच्या वेळी नेमके हे भाजपचं काम करणार, काही दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार, त्यांच्याकडून मतदानाचे काम करणार अशी शंका जी आहे ती व्यक्त होत आहे। त्यामुळे आता वरिष्ठ नेते असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांच्या दलनामध्ये हे संपूर्ण युतीचा संदर्भ गेलेला होता आणि त्यामुळे आता वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी देखील युती संदर्भात, जागा वाटप संदर्भात चर्चा केली होती। मात्र या बाबतीत जर पाहिलं तर वरिष्ठांच्या पातळीवरती देखील युतीचा प्रश्न जो आहे तो सुटला नव्हता। त्यामुळे वरिष्ठांपर्यंत अनेक नेत्यांनी देखील यामध्ये केले होते। बावनकुळेंनी स्वतः मदत केली होती, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत चर्चा झाली होती। मात्र जे सेटिंग जागा आहेत त्या शिवसेनेने मागितला असल्याचा आरोप जो आहे तो मंत्री अतुल सावे यांनी केला होता। त्यामुळे युती होत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता युती नसताना भाजपने केवळ 96 उमेदवार जे आहेत ते रिंगणात दिलेले आहेत 15 ऐवजी। त्यामुळे कुठेतरी आक्रमक झाल्याची त्यांच्या भावना आहेत आणि 30-35 वर्षापासून भाजपचं काम केलेलं आहे। खासदार असतील, आमदारकी असतील, या टाइमात आम्ही घरोघरी फिरलेलो आहेत। मागील 1-2 महिन्यापासून तयारी करतो। पक्षाने आम्हाला सांगितलं होतं, जो पक्षाचा सर्वे झाला होता त्यामध्ये देखील आमचं नाव जे आहे ते वरिष्ठ होतं, वरच्या पातळीवर होतं। तरी देखील जे अचानक त्यांनी प्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला। विजय, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की कुठेतरी 30-35 वर्षांपासून जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करत होते त्यांना डावललं आणि घराणेशाहीला कुठेतरी पाठिंबा भाजपनं दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये जर नाराजी वाढली तर आगामी प्रचारामध्ये पण याचे मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात। नक्कीच तेच बघितलं तर की प्रचारामध्ये आता मोठा फटका जो आहे तो बसणार आहे। कारण जे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत ते कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरणार नाहीत आणि दुसऱ्या पक्षामध्ये जर प्रवेश केला तर त्यांचं जे हक्काचं मतदान असणार आहे ते देखील दुसऱ्या पक्षाला यामध्ये फायदा होऊ शकतो। त्यामुळे आता वरिष्ठ जे नेते आहेत ते याच्यावरती विचार करणार का हे देखील पाहणे, कारण मोठ्या संख्येने जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी नाराज झालेले आहेत। काल जर पाहिलं तर जवळपास 15 कार्यकर्त्यांनी जे आहे ते बंडखोरीमध्ये केलेले आहेत आणि अपक्ष काही जणांनी फॉर्म भरलेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील 2 पक्षांनी जे आहे ते त्यांना 1 तासामध्ये उमेदवारी देण्यात आली होती। मोठे बंडखोरी जी आहे ती भाजपमध्ये झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यामुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक आहेत। त्यामुळे आता प्रचारामध्ये असेल किंवा मतदानामध्ये असेल याचा फटका जो आहे तो भाजपला बसणारच असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता वरिष्ठांच्या नेते काय नेमके याकडे लक्ष देऊन आहेत याकडे सध्या लक्ष आहे। विजय, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की छत्रपती संभाजीनगरचं जर बोलायचं झालं तर कुठलीही युती नव्हती किंवा आघाडी नव्हती, तरीही भाजपनं अशा पद्धतीनं निष्ठावंतांना नेमकं का डावललं आणि घराणेशाहीला पाठिंबा का दिला? जर निष्ठावंत गेल्या 30-35 वर्षांपासून पक्षासाठी काम करताय, वरिष्ठ पातळीवर या निष्ठावंतांचं नाव चर्चेत होतं, ऐन वेळेवर या निष्ठावंतांना डावलल्याची कारणं नेमकी काय? नक्कीच पाहिलं तर अचानक प्रवेश झालेले आहेत। मात्र भाजपने जर पाहिलं गेलं तर मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश झालेले आहेत आणि आता त्या प्रवेश झालेल्या नागरिकांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। कारण ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा इतर पक्ष असेल या ठिकाणून पक्ष प्रवेश केलेल्या नागरिकांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जो आरोप जो आहे तो होत आहे
की भाजपाने त्यासाठीच नगरसेवक देण्यासाठी त्या यांना बोलवलं असावं. कारण ते काही कार्यकर्ते जर पाहिले तुरेबळ आहेत आणि इतर पक्षातून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील त्यांची मनधरणी करण्यासाठी निष्ठावंतांना डावलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आता भाजप हे जे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणी करणार का, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कोणी वरिष्ठ नेते येणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. सध्या जर पाहिलं आपण तर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक आहे. राजकीय नेते जे आहेत त्यांना विरोध करताना ते पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत पाहिलं तर भाजप जे आहे ते शांततेची भूमिका होती. भाजपचे जे नेते आहेत त्यांची शांततेची भूमिका होती. शेवटच्या टोकापर्यंत शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांची युती होणार असं ठरलं गेलं होतं. त्यामध्ये भाजपला मोठा भो असं समजलं जाणार होतं. भाजपला मोठ्या जवळपास 50 ते 51 जागा ज्या आहेत त्या देखील मिळणार होत्या. परंतु युती ऐनवेळी तुटली गेली होती. त्यामुळे भाजपचे जे कार्यकर्ते होते यांना अपेक्षा होती की आपल्याला उमेदवारी मिळेल, मात्र त्यांना उमेदवारी न देता जे आयात केलेले काही दिवसापूर्वी प्रवेश केलेले नागरिक आहेत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संपूर्ण संताप जो आहे तो या उमेदवारांमध्ये उमटल्याचा पाहायला मिळतं. कारण काही उमेदवार जर पाहिले तर त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर इतर पक्षामधून त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यांनाच उमेदवारी दिली गेली असा देखील आरोप जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून केला आहे. त्यामुळे आता अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यांच्या विरोधात जे आहेत आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. या दोघांच्या विरोधात घोषणाबाजी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. त्याचबरोबर आठवले गट जो आहे तो देखील भाजपच्या विरोधात आक्रमक विजय, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, कारण या सगळ्या प्रकारासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अजितजी, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरचं हे चित्र. भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उद्रेक आहे. गेली 30 ते 35 वर्ष पक्षासाठी काम करतोय, तरीही आम्हाला डावलून आयातरामांना मात्र उमेदवारी दिली जाते. भाजपची नेमकी रणनीती काय? मी आता विजयजींना ऐकत होतो, ते माहिती देत होते. मी दृश्यही पाहतोय महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती. मला असं वाटतं की एखाद्याचा संयम ढासळणं आपण समजू शकतो. जे कार्यकर्ते काम करतायत अनेक वर्ष, 80% आमच्याच कार्यकर्त्यांना आपण संधी दिलेली आहे. आपण जर याद्या बघितल्या आजच्या तर आता याच्यामध्ये असं आहे की एखादा माणूस, एखादा व्यक्ती हा अनकंट्रोल्ड होऊ शकतो. कारण त्याला इच्छा असते की मला तिकीट मिळालं पाहिजे, पण शेवटी निवडून येण्याचा निकष हा तितक्याच महत्वाचा आहे असं मला वाटतं. काही प्रमाणामध्ये निश्चितपणे आमच्या सहकाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी देखील पक्षशिस्त सुद्धा सगळ्यांनी पाळली पाहिजे. शेवटी आज बघा, भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडेच उमेदवारी मिळवण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झुंबड पाहायला मिळाली. आमच्याकडे जागा आहेत 1,200, इच्छुक आहेत 1150. त्यामुळं अशा पद्धतीचा उद्रेक होणं हे आम्ही समजू शकतो. पण आमच्या सहकार्यांना माझं एक आव्हान आहे की आपला पक्ष मोठा आहे, आपल्याकडे संधी खूप आहे, संधी सगळ्यांना मिळेल. त्यामुळं अशा पद्धतीनं पक्षशिस्तीचं उल्लंघन करणं बरोबर नाही. हल्ली माध्यमं बरीच आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्यामुळं इमिजिएटली एखादी कृती करून ती व्हायरल करणं सोपं आहे, पण या सवंग प्रसिद्धीला कुठल्याच पक्षाच्या सहकार्यांनी बळी पडू नये असं मला वाटतं. कारण शेवटी जनता आम्हाला पाहत असते. आम्हाला आमचा पक्ष सांगेल ते काम करणं ही पक्षशिस्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं निवडून येण्याचा निकष. आणि इतर आमच्या विरोधकांकडे जर आपण बघितलं तर अनेक शहरांमध्ये उमेदवार मिळाले नाहीत. एबी फॉर्म द्यायचा कोणाला हा प्रश्न होता. शेवटी जनता आज आमच्या सोबत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह असणं स्वाभाविक आहे. परंतु अशा पद्धतीनं नेत्यांना टार्गेट करणं हे काही बरोबर नाही असं माझं मत. अजितजी, मात्र हे चित्र आज फक्त संभाजीनगरचं नाहीये, तर नाशिकमध्येही काल अशाच पद्धतीनं मोठा गोंधळ भाजपमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. एबी फॉर्मसाठी उमेदवार मोठ्या पद्धतीनं आक्रमक झाले होते. राज्याच्या विविध ठिकाणी हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याचा परिणाम मात्र आता भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या पुढच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो की? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. माझ्या सोशल मीडियावर जर आपण गेलात तर कालच्या सगळ्या व्हिडिओजचा एक एक करून मी खुलासा केलेला आपल्याला दिसेल. कालचे जे काही व्हिडिओज आपण दाखवले, मला असं वाटतं की आमच्या अंतर्गत प्रक्रियेमध्ये जे काही शहराध्यक्ष एका ठिकाणी आमचे नेते होते तिथून निघून ते फॉर्म द्यायलाच निघाले होते, परंतु तो गैरसमज झाला. लोक तिथे गेले. बघा, त्या ठिकाणी उपस्थित जे जे लोक होते, आमचे लोकप्रतिनिधी, आमचे तिथले स्थानिक आमदार हे आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एबी फॉर्म घ्यायला त्या ठिकाणी गेलेले होते. आणि ते
त्या ठिकाणी आपण जी बातमी दाखवली की हा गोंधळ झाला उमेदवारीसाठी, ते तसं नसून त्यातल्या उपस्थित असलेल्या प्रत्येकाला उमेदवारी मिळालेली आहे आणि ते सगळे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत आहे. मी आपल्याला सांगतो, त्याच्यामध्ये आमचे अत्यंत सामान्य कार्यकर्ते राहुल गणोरे, त्यांच्या पत्नी उमेदवारी मिळाली आहे. अशोक पवार 30 वर्षापासून भाजपचं काम करतात, ते एका कारखान्यामध्ये कामगार आहे, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आमचे या छाया देवांग महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस, त्यांच्या बाबतीतली बातमी दाखवली, त्यांनाही उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की जी बातमी आपण दाखवतो त्या बातमीमागची सत्यता काय आहे, ही माध्यमांनी कृपया पडताळून पाहिली पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि आम्ही लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करतो. लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करत असताना आपली नाराजी व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. अशा पद्धतीनं तिकिटासाठी गाडीवरती काळं फासणं, आंदोलन करणं, हिंसक होणं, रडणं हे काही बरोबर नाही. कारण शेवटी पक्षाची एक यंत्रणा असते, त्यातनं निवडून येण्याचा निकष हा महत्वाचा असतो. आता उद्या मी राहतो नाशिकला आणि मी छत्रपती संभाजीनगरमधनं लोकसभेच्या उमेदवारीसाठी जाऊन रडलो तर त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी सुद्धा एक समजून घेतलं पाहिजे की 150 जागा इच्छुक 1100 अशी परिस्थिती आहे. आणि कालच्या बातम्यांच्या बाबतीत तर माझी सर्वच माध्यमांना नम्र विनंती आहे की आपण जे जे व्हिडिओज दाखवले आणि जी जी मंडळी दाखवली, म्हणजे एकूण एक कार्यकर्ता जो तिथं उपस्थित होता आणि जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांच्या उमेदवारीचा अर्ज घेण्याकरता आमदार सीमा हिरे तिथं गेलेल्या होत्या आणि शहराध्यक्ष ते कार्यालयामध्ये नेऊन त्यांना देणारच होते. परंतु बातम्या लागल्या उलट्या सगळ्या. त्यामुळं मला एक प्रश्न असा पडला आहे की हे जे व्हिडिओज येतात काही क्षणाचे गोंधळाचे, याच्या पाठीमागचं सत्य देखील जनतेला सांगितलं पाहिजे. नाहीतर पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं या बातम्या चालतात, पण त्याचं स्पष्टीकरण जे आहे मग ते स्पष्टीकरण देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं माध्यमांनी दाखवलं पाहिजे अशी. बरं अजितजी, जसं तुम्ही म्हणालात की स्पष्टीकरण हे माध्यमांनी दाखवलं पाहिजे, मात्र हे जे कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये आक्रमक झाले त्यांचं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठींनी आमच्याशी बोलावं, आम्हाला का डावललं हे आमचं स्पष्ट कारण सांगावं. अतुल सावेंची गाडी ही याचमुळे अडवण्यात आली की अतुल सावेंनी बाहेर यावं आणि आमच्याशी बोलावं, मात्र अतुल सावेंनी तिथून काढता पाय घेतला, गाडी फिरवून घेतली. मग पक्षश्रेष्ठी आमच्याशी बोलणार कधी, असा कार्यकर्त्यांसमोर प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, मी आपल्याला मगाशीच सांगितलं की आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करतो. हे अभिप्रेत नाही. प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा पक्षाच्या नेत्यांशी जोडला गेलेला असतो. आमच्याकडे पक्षांतर्गत व्यासपीठ आहे त्याच्याकरता की तुम्ही तुमच्या नेत्यांकडे कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, चर्चा कशी केली पाहिजे, काय सांगितलं पाहिजे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना तिकीट मिळू शकलं नाही, ते थांबतात, त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळतं, इतर ठिकाणी दुसरीकडे कुठेतरी संधी मिळते. परंतु भारतीय जनता पार्टीचंच तिकीट पाहिजे हा आग्रह कार्यकर्त्यांचा असणं निश्चित अत्यंत नम्रपणे मी कबूल करतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म मिळावा, आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत होते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीनं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर काळं फासत असताना, आपण आक्रमक असताना, आपण आपल्यावरती आपला ताबा नसताना कसं नेते आपल्याशी चर्चा करतील. या सगळ्या मंडळींची ज्या ज्या शहरांमध्ये अशा पद्धतीनं नाराजी व्यक्त झाली त्या त्या व्यक्तींशी तातडीनं तिथल्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क केला ना, अजूनही सुरू आहे. शेवटी निवडणुकीत सामोरं जात असताना आमच्या या सर्व सहकार्यांची नाराजी दूर करणं हे देखील आमचं काम आहे. आमचे वरिष्ठ नेते ते निश्चितपणे करतील, परंतु हा मार्ग तो नाही. जी अजितजी, त्यामुळे एकंदरीतच या कार्यकर्ते पण वाट पाहताय की कधी वरिष्ठ नेते पक्षश्रेष्ठी आमच्याशी बोलतील आणि आमची जी नाराजी आहे ती दूर केली जाईल. आता हे सगळं नेमकं कधी होतं आणि याचा परिणाम पुढे होतो का हे पाहणं तर महत्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून आपण ही बातमी पाहतोय. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात. सुषमाताई, आपण पाहतोय की संभाजीनगरचं आज हे चित्र समोर येतंय. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले की 30-35 वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय, मात्र आम्हाला डावलून आयातरामांना संधी दिली जाते. आणि हे चित्र फक्त आज संभाजीनगरचं नाही तर राज्याच्या विविध भागात हे चित्र कालपासून दिसून येतंय. ही जी काही अंतर्गत यादवी आहे ती उकळून येणं अत्यंत स्वाभाविक आहे. आता ज्या भाजपच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली त्या भाजपच्या प्रवक्त्याच्या आतमध्ये सुद्धा एक फार मोठा काय म्हणता येईल उद्रेक चालू असेल.
मात्र पक्षशिस्तीच्या नावाखाली ते उद्रेक दाबायचा प्रयत्न बंद करतात. काय होतं की केशव उपाध्ये असतील, माधव भंडारी असतील, अशा सारख्या जुन्या लोकांना डावलून जेव्हा नवीन मस्का पाव लावणारी लोक पुढे येतात, किंवा आता संभाजीनगर मधली जी परिस्थिती आपण दाखवत आहात ही परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्व शहरांमध्ये अशीच आहे. त्यामुळे भाजपमध्ये ज्या अंधाधुंद पद्धतीने आधी पक्षप्रवेश करून घेतले, आता मात्र जुने विरुद्ध नवे हा संघर्ष अटळ आहे आणि त्या संघर्षाला या निमित्ताने वाचा फुटलेली आहे. आणि जर भविष्यात भाजपने हे वागणं थांबवलं नाही तर भाजपला संपवायला कुणी बाहेरच्यांनी येण्याची गरज नाही. अंतर्गत यादवीने भाजप आपोआप एका अर्थाने एका विध्वंसाच्या मार्गावर वाटचाल करत असेल. सुषमाजी, अजित चव्हाणांशी आम्ही संवाद साधत होतो तेव्हा त्यांना असं आम्ही सांगितलं की ह्या कार्यकर्त्यांची एवढीच मागणी होती की अतुल सावेंनी गाडीतून उतरावं आणि आमच्याशी संवाद साधावा, आम्हाला नेमकं काय डावललं हे सांगावं. मात्र अजितजींचं असं म्हणणं आहे की पक्षाची एक नियमावली असते, पक्षशिस्त असते, आपली नाराजी व्यक्त करण्याचं हे माध्यम नाही. मात्र कार्यकर्ते जर अशा पद्धतीनं उद्रेक करतायत तर पक्षश्रेष्ठींनी येऊन या कार्यकर्त्यांची समजूत घालणं महत्वाचं आहे. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात? पक्षश्रेष्ठी येतील का? कसली पक्षशिस्त? पक्षशिस्तीच्या नावाखाली 35 वर्ष काम केलेल्या लोकांना जर तुम्ही कुजवत असाल आणि बाहेरून आलेले, तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला काँग्रेस मुक्त भाजपा करायची, तुम्ही काँग्रेस मुक्त महाराष्ट्र किंवा काँग्रेस मुक्त देश असं नाही करू शकलात. तुम्ही काँग्रेस युक्त भाजपा केलेली आहे. काँग्रेसमधनं, राष्ट्रवादीमधनं, शिवसेनेतनं सगळीकडून जेवढे भ्रष्टाचारी, जेवढे गुन्हेगार, बलात्कारी, गुंड, तडीपार या सगळ्यांना घेता येईल तेवढ्यांना भाजपने घेतलं. आणि अशा लोकांना तिकीट देण्यासाठी ज्यांनी भाजपचा गड राखला, ज्यांनी सत्ता नसताना अत्यंत इमानी इतबारे भाजपासाठी काम केलं, अशा सगळ्या इमानदार लोकांच्या घरावर, ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं, अशा लोकांवर जर अन्याय केला जात असेल तर किमान आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत म्हणत त्यांना सांत्वन करण्यासाठी, कारण अशा काळात संघटनेने आईचं काम करायचं असतं. त्यामुळे अतुल सावे सारख्या माणसाने गाडीतनं नुसतं खाली उतरू नये, तर अतुल सावे सारख्या माणसांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, किंवा त्यांना उमेदवारी मिळणार नाही यासाठी त्यांना आधी एक दिवस आधी त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने जर विश्वासघात कराल आणि तुम्ही अचानक आकस्मिक त्यांना धक्का द्याल तर त्यांचा उद्रेक होणं फार स्वाभाविक आहे. निश्चित. मात्र या उद्रेकाचं चित्र आगामी काळात कितपत मोठं होऊ शकतं? काय म्हणतात, नाराज लोक आहेत, किंवा नाराज हा शब्द थोडा सौम्य होईल, ज्यांच्यामध्ये प्रचंड मोठा एक संतापाचा उद्रेक आहे, अशी माणसं या काळामध्ये निवडणुकीत किती भाजपला सहकार्य करतील हा खरा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यामुळे एकमेका असहकार्य करू आणि अवघी भाजपा गार करू, ही भाजपा गारद करण्याच्या दिशेने देवेंद्रजींचा प्रवास आता सुरू झालेला आहे. निश्चित. सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं हे चित्र आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातलेला आहे. कार्यकर्त्यांचा उद्रेक हा बाहेर येतोय. संभाजीनगरातील हे चित्र आहे. भाजप सारख्या पक्षात कार्यकर्त्यांचा हा उद्रेक होतोय.
इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी थेट आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। कालही संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात हेच चित्र पाहायला मिळालं आणि आता कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरलेले आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्ते प्रश्न विचारतात। आपल्याला तिकीट हवं होतं अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून होते। अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी रोखलं, मात्र सावेंनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला। संभाजीनगरमध्ये कालपासून सुरू असलेल्या या गोंधळानंतर, या गदारोळानंतर आता भाजपकडून काय कारवाई केली जाते, काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण पक्षासाठी वर्षानुवर्ष उभ्या राहणाऱ्या, लढणाऱ्या या कार्यकर्त्यांना आता न्याय अपेक्षित आहे। आता भाजप काय पावलं उचलतं, काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती या राड्यासंदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय वर्षानुवर्ष काम करणारे भाजपचे हे कार्यकर्ते, आणि जर अशा प्रकारे या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक असेल तर ही आगामी निवडणूक भाजपसाठी अर्थातच अवघड ठरेल। नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचेच कार्यकर्ते भाजपच्या विरोधात येत आहेत, त्यामुळे भाजपची कुठेतरी डोकेदुखी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण उमेदवारीवरून पाहिलं तर सुरुवातीपासूनच भाजपमध्ये जो आहे तो राडा सुरू होता। ज्यावेळेस शिंदे सेना असेल भाजप असेल, या दोघांमध्ये युती करायची होती, त्यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते या युती संदर्भात देखील नाराज होते। कारण काही दिवसापासून आम्ही भाजपचं काम करतो आणि जर युती झाली तर भाजपला कमी जागा मिळतील आणि कमी जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जे निष्ठावंत आहेत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा विरोध देखील होता। मात्र त्यानंतर युती तुटल्या गेली आणि युती तुटल्यावर देखील काही भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। जवळपास 15 कार्यकर्ते जे आहेत ते बंडखोरी करून दुसऱ्या पक्षामध्ये काही जणांनी प्रवेश केला आहे, तर काही जणांनी अपक्ष देखील प्रवेश केलेला पाहायला मिळाला। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। मात्र कालपासून भाजपमध्ये जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा सुरू आहे। काल काही महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील भाजपच्या कार्यालयामध्ये घुसून केला होता। भाजपचे जे पदाधिकारी आहेत, मंत्री अतुल सावे आहेत, यांना देखील जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता। कारण आम्हाला का उमेदवारी दिली नाही असा देखील प्रश्न जो आहे तो भाजपचे पदाधिकारी विचारत होते। काही यामध्ये महिला ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या होत्या, काही जणी भाविक झाले, तर काही जणांनी थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। आज सुद्धा सकाळी भाजपच्या कार्यालयावरती भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते दाखल झाले होते। त्या ठिकाणी मंत्री अतुल सावे येत असतानाच त्यांच्या गाडीवरती या नागरिकांनी घेरावा घातला होता की आम्हाला का उमेदवारी दिली नाही असा प्रश्न विचारण्यासाठी ते अतुल सावे यांच्याकडे गाडीवरती धाबा देणे हे केलं होतं। मात्र अतुल सावे यांनी थेट त्यांच्याशी चर्चा न करता कोण पाय घेतला। त्याचवेळी एका नागरिकांनी अंगावरती पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला आहे। आणि कारण गेल्या काही दिवसांपासून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा भाजपचा निष्ठावंत आहे आणि तुम्ही इतरांना तिकीट दिलं मात्र आम्हाला दिलं नाही असा आरोप जो आहे तो यामध्ये केला होता। काही महिला ज्या आहेत त्या तर थेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती त्यांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। कारण त्या गाडीवरती अडवणूक केली आणि अतुल सावे यांना थेट गलिच्छ भाषेमध्ये त्या ठिकाणी शिवीगाळ देखील त्या राड्यामध्ये झाले तर काही महिलांनी दिल्याचे पाहायला मिळाली। मात्र अतुल सावे यांनी त्या महिलेची असेल किंवा त्या नागरिकांसाठी कुठलीही चर्चा न करता त्या ठिकाणून काढता पाय घेतला आणि निघून गेलेले आहेत। मात्र आता भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत ते संभाजीनगरची परिस्थिती जी भाजपच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी आलेले आहेत या शांत करण्यासाठी, निवळण्यासाठी संभाजीनगरमध्ये लक्ष देणार किंवा मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते असतील हे देखील आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये संभाजीनगरमध्ये येऊन या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार का। जे पदाधिकारी आहेत त्यांनी आता एवढा मोठा राडा केलेला आहे, तर कालपासून सलग भाजपमध्ये राडा सुरू झालो आहे आणि त्यामुळे भाजपची मोठी डोकेदुखी जी आहे ती वाढत आहे। कारण मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो या ठिकाणी होत आहे। त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी येऊन या ठिकाणी यांच्याशी चर्चा करणार का, त्या नागरिक नाराज आहेत त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश येणार का। परंतु आम्ही जाब विचारण्यासाठी जात असताना हे मंत्री निघून का जातात असाच प्रश्न जो आहे तो हे कार्यकर्ते उपस्थित करते। त्यामुळे आक्रमक भूमिका जी आहे ते घेत असल्याचे पाहायला मिळतात। आज देखील सकाळपासून हा गदारोळ सुरू आहे। काल दिवसभर हा संपूर्ण गदारोळ सुरू होता। भाजपच्या कार्यालयामध्ये
दोन महिलांनी जे आहे ते तर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सकाळीच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मी उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याचनंतर मंत्री अतुल सावे येताच त्यांच्या गाडीवरती संपूर्ण नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी गेले होते, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. मात्र मंत्री अतुल सावे खाली न उतरल्यामुळे त्यांचा रोष जो आहे तो समोर आल्याचा पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता भाजपमध्ये हा संपूर्ण गदारोळ सुरू आहे. भाजप आता याकडे कसं पाहणार हे लक्ष असणार आहे. विजय, एक महत्वाची माहिती या दरम्यान विचारावीशी वाटते, कारण भाजपमध्ये आयारामांना घेतलं त्यामुळे निष्ठावंतांना डावललं गेलं हा आरोप होतोय. हा आरोप कितपत खरा आहे आणि संभाजीनगर महापालिका निवडणुकीत किती आयारामांना भाजपनं संधी दिली आहे? नक्कीच जर पाहिलं तर जवळपास 10 ते 11 नगरसेवक जे आहेत त्यांना इतर पक्षामधून प्रवेश करण्यात आला होता. आणि त्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मागील 1 ते 2 वर्षामध्ये असं म्हणता येईल, कारण आताच आलेले कोणतेही पक्षप्रवेश जे आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. मात्र 2 वर्षापासून असेल किंवा 3 वर्षापासून ज्या पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला या नागरिकांना जवळपास 8 ते 10 उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा संपूर्ण रोष जो आहे तो निर्माण झालेला आहे. मात्र काही ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ज्या कॅन्डिडेटचं नाव सर्व्हेमध्ये भाजपचा जो सर्व्हे होत असतो त्या सर्व्हेमध्ये 2 नंबर असेल किंवा 3 नंबर असेल अशा ठिकाणी असताना देखील आम्हाला डावलून त्यांना उमेदवारी दिली गेली असा आरोप जो आहे तो या महिलेने केलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण भाजपमध्ये परिस्थिती जी आहे ती तणावग्रस्त असं म्हणावं लागेल, कारण भाजप जे आहे ते आक्रमक झाले, त्यांचेच पदाधिकारी त्यांच्या विरोधात उतरतात. त्यामुळे पक्षांमध्ये जो आहे तो मोठी फूट पडण्याची शक्यता यामध्ये आहे. कारण जे पदाधिकारी मुख्य गाभा समजला जातो तेच पदाधिकारी जर भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते त्या ठिकाणून बाजूला पडत असल्याचे पाहायला मिळतं. त्यामुळे भाजपला याचा मोठा नुकसान जे आहे ते होणार आहे. कारण हे नाराज झालेले कार्यकर्ते थेट आक्रमक आहे आणि त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आहे, मंत्र्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता भाजपला याचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे. कारण काही जणांना उमेदवारी दिली नाही यामुळे नाराज आहे, तर काही जण त्यांच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळाली नाही, नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नुसते आपल्याला नेतेच आक्रमक नाही तर थेट त्यांच्या खालचे कार्यकर्ते आहेत ते देखील त्यांच्या समर्थनामध्ये पाठीमागे उभा असल्याचं पाहायला मिळाले. त्यांच्या वार्डमधील असतील किंवा त्यांच्या विभागातील जे मतदार आहेत ते देखील रस्त्यावरती उतरले, सोबत त्यांच्यासोबत होते. त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी देखील त्यांची काही जणांची मागणी होती. मात्र जो पक्षाचा सर्वे झाला त्यामध्ये आमचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पक्षाकडून जर पाहिलं गेलं तर जे पक्षाला उमेदवार निवडून येण्यासाठी जी क्षमता असावी किंवा जो सर्वे असावा त्यामध्ये हे कार्यकर्ते बसत नाही असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र वरिष्ठ नेते असतील किंवा म्हणजे अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यांनी हे जे नाराज झालेले नागरिक आहे नेते आहेत त्यांच्याशी कुठलीही चर्चा त्यांनी अद्याप केलेली नाही. कालपासून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हे जे कार्यकर्ते जे आहेत ते जात आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांचा कुठेतरी संयम तुटताना पाहायला मिळतो आणि थेट ते आक्रमकाची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये चर्चा जी आहे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते यांच्यामध्ये आतापर्यंत चर्चा झालेली नाही. आता चर्चा होणार का याकडे सध्या लक्ष असणार आहे. जी विजय, कालपासून खरं तर संभाजीनगरमध्ये भाजपचे हे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी माध्यमांना काही माहिती दिलेली आहे, कारण आक्रमक झालेले हे कार्यकर्ते साधारण किती वर्षापासून भाजपसाठी काम करतायत तेही पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच जर पाहिलं तर जे आक्रमक झालेले कार्यकर्ते आहे यातील जे ठाकरे आहेत त्या उपोषणाला बसले आहेत त्या जवळपास 20 वर्षापासून भाजपमध्ये आहेत आणि भाजपमधील आतापर्यंत आम्ही अनेक नगरसेवक निवडून दिलेले आहेत. लोकसभेला भाजपचं काम केलं, विधानसभेला भाजपचा आम्हाला वरिष्ठ पक्ष जो सांगतो पक्षाची जी श्रेणी आहे त्यानुसार आम्ही काम करतो. पक्षाचे आदेश आले की आम्ही संपूर्ण कामाला लागतो असं त्यांचं म्हणलं जातं. मात्र ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची असती. मात्र यामध्ये वरिष्ठ नेते ढवळाढवळ करत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून यामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना डावललं जातं असा आरोप जो आहे तो या अधिकाऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालंय. आणि त्यामुळे आता हे भाजप वरिष्ठ नेते करत नाही तर स्थानिकच्या नेत्यांचं यामध्ये खटापोट सुरू असल्याचा देखील आरोप जो आहे तो या ठिकाणचे स्थानिक करत आहेत. विजय, आपण पाहिलं आता थोड्या वेळापूर्वी बातमी होती की मुंबईमध्ये खलबतं सुरू आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी, त्यांचं बंड शमवण्यासाठी भाजपकडून पावलं उचलले जातात. ऍक्शन मोडवर भाजप आलेला आहे. तशी काही जी परिस्थिती सध्या संभाजीनगरमध्ये दिसते का? कारण सगळ्यात मोठा भाजपमधला राडा जो झालेला आहे संभाजीनगरमध्ये होत असल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे स्थानिक संभाजीनगरचं भाजप किंवा वरिष्ठ काय निर्णय घेतायत, नेमके काय पावलं उचलतायत? नक्कीच पाहिलं तर या बाबतीत वरिष्ठांकडून अद्याप पुढली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली नाही. हे जे राडा करत आहे या कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील अद्याप भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी केलेली नाही. त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती तणावग्रस्त होत चाललेली आहे.
ज्यावेळी वरिष्ठ नेते या बाबतीत या जे नाराज झालेले उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार यांच्यासोबत चर्चा करतील, त्या चर्चेमधून काही मार्ग निघेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण सध्याची परिस्थिती जर पाहायला गेली तर भाजपच्या विरोधात तापलेची पाहायला मिळते, त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांना ज्यामध्ये उडी घ्यावा लागणार आहे, वरिष्ठ नेत्यांचंच आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी यावं लागणार आहे. कारण स्थानिकचे जे नेते आहेत, मंत्री अतुल सावे असतील, भागवत कराड असतील, यांच्याच विरोधात कार्यकर्त्यांचा रोष आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांसमोर त्यांचं जाणं शक्य विजय, नाही. माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे हे देखील जोडले गेले आहे. त्यांच्याशी आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. मकरंद मुळेजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. संभाजीनगरमध्ये नव्हे, संपूर्ण राज्यामध्ये आपण सध्या कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं सर चित्र पाहतोय. मात्र पार्टी विथ डिफरन्स आणि सर्वात ज्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे असं मानलं जातं, असा दावा भाजप करतं, त्या भाजपमध्ये सर्वात जास्त उद्रेक पाहायला मिळतोय. काय वाटतंय सर साधारण या चित्रावरून? असं आहे की ज्या पक्षात विजयाची शक्यता अधिक असते त्या पक्षाकडेच कार्यकर्त्यांचा येण्याचा ओघ अधिक असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे बाहेरनं किंवा अन्य पक्षातनं येण्याच्या कार्यकर्त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. एकूण निवडणुकीचं जे तंत्र बदललंय किंवा निकष बदललाय, त्या जिंकून येण्याची शक्यता यालाही महत्व आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सोयीचा कोण ठरू शकतो, म्हणजे निवडून तरी यावा पण पुढे जाऊन तो भविष्यात आपल्याला स्पर्धक किंवा वरचढ ठरणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. ही राजकारणाची राजकीय व्यवहार्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि दुसरं असं आहे की कुठल्याच कार्यकर्त्याला दुखवायचं नसतं, असं तंत्र असतं नेत्यांचं, पुढाऱ्यांचं. त्यामुळे तिकीट वाटपापूर्वी सगळ्यांनाच हो म्हटलं जातं. मुळातच जागा कमी असतात आणि प्रत्येक जागेसाठी इच्छुक अधिक असतात. या निवडणुका 2017 नंतर म्हणजे तब्बल 8 वर्षांनी होत आहेत. त्यामुळे एक साधारण जर हा 8 ते 10 वर्षाचा काळ लक्षात घेतला तर एक पिढी असा जर विचार केला तर बूथ प्रमुखापासून प्रत्येक वरच्या स्तरावरच्या कार्यकर्त्याला आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि आत्ता मिळाली नाही तर पुढेही मिळणार नाही, अशी एक मानसिकता आहे. दुसरं 2014 नंतरचं भाजपाचं जिंकणं सातत्य सर्वत्र निवडणुकांमध्ये 3 लोकसभा विधानसभा जिंकल्या. त्यामुळे एक त्यामुळे भाजपचं तिकीट मिळावं आणि आपण ब्रँड भाजपाच्या जीवावर आधारे निवडून यावं अशी वाटण्याची एक सगळी मानसिकता आहे. या सगळ्याचा परिणाम तिकीट मागण्यात आणि त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होणार आणि ती नाराजी संतापातनं, चिडेतनं, रडण्यातनं, वेळप्रसंगी आक्रमकपणे व्यक्त होण्यात असा प्रकार सुरू आहे. आपण कालही जय महाराष्ट्रावर या विषयावरची सविस्तर चर्चा केली होती. त्यामुळे एकूण राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय इच्छा, एकूण नगरसेवक किंवा अशा प्रकारचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला एक हक्क मिळावा, आपण ज्या समाजात, परिसरात, कामात काम करतो तिथे आपलं स्थान निर्माण व्हावं, अशी जी वाटण्याची मानवी प्रवृत्ती आहे त्या सगळ्याचं प्रकटीकरण या सगळ्या भावनातनं होत आहे असं आता चित्र आहे. जी, बरं मकरंद सर, मग आता हा जो उद्रेक आहे हा 20-20 वर्ष 30 वर्ष काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे, इच्छुक उमेदवारांचा आहे. बरं, त्यांच्या मागे ते फक्त एकटेच नाही, त्यांचे सर्व समर्थक उभे आहे. हे या राड्याच्या माध्यमातून दिसतंय, दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. किती मोठा फटका याचा भाजपला बसू शकतो की भाजप मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल? भाजपला अधिक असल्यामुळे आपण त्याची अधिक चर्चा करणार, पण हे सगळ्याच राजकीय पक्षांना लागू झालेलं आहे. आणि असं आहे की आता भारतीय जनता पार्टीने धोरण आखलंय की आपले बंडखोर किंवा नाराज आहेत त्यांच्याकडे आमदारांनी, नेत्यांनी जावं, त्यांची समजूत आणि राजकीय व्यवहार काय आहे किंवा अपरिहार्यता काय आहे हे समजून सांगावं. तुलनेत आता या निवडणुकीत काय चित्र असेल आपण आज सांगू शकत नाही. 2 तारखेनंतर अधिक स्पष्ट होईल विड्रॉ किती होत आहेत. पण तुलनेत भाजपची जी एक प्रतिमा आहे किंवा भाजपनी जी यशस्वीपणे आपल्याला समाजात उभं केलंय की एक शिस्तबद्ध पक्ष आहे, केडर बेस्ड मास ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे तुलनेत इथे असे जरी प्रकार घडले म्हणजे बंडखोरी झाली, कार्यकर्ते चिडले, तरी मतदानाच्या वेळी ते पक्षाबरोबर राहतात, पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करत नाही, अशी एक प्रतिमा आहे. आता भाजपची खरं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने ती पण एक चाचणी होईल की असं सगळं जेव्हा राजकारण घडतं आणि भाजप केंद्रित जेव्हा सगळं चालतं त्याच्यातनं काय फटकावण्याचा फायदाच होणार आहे हेही कळायला आता एक म्हणजे 15 तारखेला हे सगळं चित्र 16 तारखेला स्पष्ट झालेलं असेल. बरं मकरंद सर, जनता पार्टी डॅमेज कंट्रोल होऊ नये किंवा कमीत कमी व्हावं याकरता निश्चित काळजी घेणार. जी, मात्र मकरंद सर, संभाजीनगर मधल्या या घटनेत अतुल सावे येतात, गाडीला त्यांच्या घेराव घातला जातो कार्यकर्त्यांकडून आणि आम्हाला कारण सांगा असं विचारलं जातं. तेव्हा मात्र सावे या ठिकाणून काढता पाय घेतात. कोणत्याही पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना होत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही भूमिका कितपत योग्य असं वाटतं?
नाही, आता त्यांची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी अशी का घेतली किंवा का नाही घेतली आपल्याला प्रत्यक्ष एक एक प्रभागशः विचार करायला लागेल. परंतु असं आहे की इतकं असून सुद्धा म्हणजे समजा संभाजीनगरमध्ये एक भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख नेते चर्चा करत आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा एक किमान 4-6 प्रमुख नेत्यांच्या आधारे निर्णय होत असतील. त्यामुळे एखादा निर्णय एकट्या अतुल सावेंचा असेल का किंवा तो कसा घेतला असेल हे आपल्याला आता काही सांगता येणार नाही. पण अतुल सावे मंत्री असल्यामुळे स्वाभाविक रोषाचं जे काही एक स्थान राहणार ते मंत्री राहणार आहे. पण दुसरं, जशी एकीकडे कार्यकर्त्यांच्या संवेदनात तरलता भावना व्यक्त होत आहेत, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मंत्र्याची गाडी अडवली की कार्यकर्ता चर्चेत होतो, बातमी त्याची होते. हे पण तंत्र आता कार्यकर्त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे आपली नोंद घेतली जावी, आपली दखल घेतली जावी, याकरता सुद्धा जे काही करावं लागतं तोही हा एक वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रकार आहे. आत्ता आपलं जर उपद्रव मूल्य अशा प्रकारे आक्रमक होऊन सिद्ध केलं नाही तर मग हा कार्यकर्ता आहे, त्यामुळे परत एकदा त्यालाच दाबलं जाईल अशी एक प्रतिमा तयार होते. तर तीही भविष्यात होऊ नये ही पण त्यांची असावी. अगदीच. त्यामुळे आता भाजपच नव्हे तर सर्व पक्षांकडूनच या नाराजांना शमवण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि त्याचं चित्र, त्याचे परिणाम हे निवडणुकीवर कसे होतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. मकरंद मुळेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि सविस्तर विश्लेषण या संदर्भातलं केलं, यासाठी खूप धन्यवाद. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण घेतोय. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला आणि आम्हाला उमेदवारी का नाकारली हा प्रश्न या इच्छुक उमेदवारांनी, त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला. इच्छुक उमेदवारांना तिकीट न दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न झाला आणि केवळ आजच नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून कार्यकर्त्यांचा, इच्छुकांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय. अजूनही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते. थेट आंदोलन पुकारलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी. कितीही मोठं बंड असो ते पक्षांतर्गतच संपवावं किंवा त्याचा तोडगा हा खूप चर्चा न करताच निघावा असा भाजपचा कायम प्रयत्न असतो आणि भाजप या प्रयत्नात यशस्वीही ठरत असतो. मात्र या निवडणुकांमध्ये हे चित्र बदलताना दिसतंय. भाजपला उघडपणे रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आता हे चित्र बदलवण्यासाठी आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी भाजप नेमकं काय पावलं उचलतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. आता या आंदोलकांची समजूत भाजपच्या वरिष्ठांकडून घालण्यात येते का ते पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले आहे. विजय, सध्याही हा गोंधळ चालूच आहे का? अजूनही वरिष्ठांपर्यंत ही बातमी पोहोचली नाहीये का? कारण या ठिकाणी कोणी आलेलं दिसत नाहीये. नक्कीच जर पाहिलं तर हा गोंधळ जो आहे तो सुरूच आहे. या ठिकाणी आता जे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत त्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी आता भाजपाचे आमदार संजय केनेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या कार्यकर्त्यांसोबत ते संवाद देखील करत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. कारण पक्ष हा पक्षांची उमेदवारी मागणारे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात, मात्र उमेदवारी जागा ज्या आहेत त्या कमी असतात असं देखील आता त्यांनी बोललेलं आहे. आणि त्या संदर्भात एक चर्चा देखील त्या ठिकाणी करत आहे. त्या नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी आक्रमक असल्याचे पाहायला मिळतात. कुठेतरी आम्हाला जाणूनबुजून डावललंय आणि अतुल सावे यांच्या मतदारसंघात काही नागरिकांना एका तासात उमेदवारी दिली गेली असा देखील आरोप जो आहे तो त्यांच्या वतीने आता या ठिकाणी आमदार संजय केनेकर यांच्या समोर केला जात असल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात केनेकर आता या नागरिकांशी चर्चा देखील करत आहेत. जे इच्छुक उमेदवार होते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करून त्यांना भाजपच्या कार्यालयामध्ये बसून आपण शांततेमध्ये संपूर्ण मीटू पक्षाचा अंतर्गत वाद आहे असं देखील त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळालंय. आणि त्यामुळे आता संजय केनेकर देखील त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. मात्र थेट हे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आक्रमक असल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे आता संजय केनेकर यांना देखील 5 ते 10 मिनिटापासून त्यांची चर्चा सुरू आहे. त्या महिलांशी सुद्धा चर्चा सुरू आहेत आणि संपूर्ण मनधरणी करण्याचा प्रयत्न केनेकर करत असल्याचे पाहायला मिळतात. काही दिवसापासून केनेकर जे आहेत ते या निवडणुकीमध्ये सक्रिय आहेत आणि केनेकर देखील महत्वाचे नेते यामध्ये महानगरपालिकेमध्ये समजले जाते. त्यामुळे त्यांचं देखील ऐकण्यास जे आहे ते आता हे इच्छुक उमेदवार तयार नसल्याचे पाहायला मिळतात. वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावरती अन्याय केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे. मात्र कुठेतरी हे जे इच्छुक उमेदवार आहेत ते नाराजी व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भाजपच्या कार्यालयाच्या बाहेरच आता हे नागरिक जे आहेत ते थांबलेले आहेत. आता
संजय केनेकर जे आहे ते यांना आता कुठेतरी त्या ठिकाणाहून त्यांची समजूत काढण्यात जे आहे ते अपयश येत असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण सदरी कार्यकर्ते आक्रमक आहेत त्या ठिकाणी. विजय, नेमका काय संवाद केनेकर आणि या कार्यकर्त्यांमध्ये झालाय? ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की केनेकरांनाही अपयश आलंय, नेमकं काय म्हणतायत कार्यकर्ते? केनेकरांनी काय म्हटलंय? नक्कीच पाहिलं तर केनेकरांनी या कार्यकर्त्याशी संवाद साधलेला आहे आणि या संवादामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, कारण ज्या उमेदवारांना पक्ष दुसरीकडे संधी देईल, कारण जी उमेदवारी आहे ती जागा कमी आहेत, उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे पक्ष जो आहे तो एकाच वेळी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. पक्ष मोठा आहे, उमेदवारांची संख्या देखील, इच्छुक उमेदवारांची संख्या देखील मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे प्रत्येकाला न्याय दिला जाईल. भाजपमध्ये न्याय दिला जातो, भाजपमध्ये निष्ठावंतांना पाहिलं जातं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला दम धरावा लागेल, पक्ष तुम्हाला न्याय देईल, पक्ष तुमच्या बाजूने उभा आहे असं देखील त्यांच्यासोबत केनेकरांनी संवाद साधलाय. मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत ते आक्रमक आहेत. काही जणांचा शेवटपर्यंत उमेदवारी नव्हती, मात्र शेवटच्या 1 तासामध्ये भाजपने उमेदवारी दिली असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता केनेकर जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर कुठेतरी त्यांनी काढता पाय घेतला. समजूत काढण्यासाठी आता ते पुन्हा थोड्या वेळाने त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये देखील 2 महिला ज्या आहेत त्या उपोषणाला बसलेल्या आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत. तर बाहेरमध्ये 2 गट जे आहेत त्या ठिकाणी आहेत, नाराजच गट आहेत आणि त्यामुळे एक गटाने जे आहे ते अतुल सावे यांच्या गाडीवरती काळं देखील फासल्याचं पाहायला मिळालं होतं. अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यांच्या विरोधात आता हे संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आहेत ते उतरलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी यांना यश येतं का? सध्या केनेकर जे आहे ते संपूर्ण प्रकरण हाताळण्यासाठी दाखल झालेले आहेत, त्यामुळे आता केनेकरांना देखील या चर्चेमध्ये यश येणार का याकडे लक्ष असणार आहे. जी विजय, तुमच्याकडे या संदर्भातील अधिक माहिती अशीच घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.